हाय गाईज, वेलकम टू बकचिली ब्लॉग्स. कारण की आज मी ब्लॉग करत आहे. आमचा सर आज लवकर सोडलेला आहे शाळा, त्यामुळं 3ला काय 4लाच ब्लॉग करत आहे मी. तर मी आज एकटाच आहे तर अक्षरा त्यांच्या गोट्यापाशी. हा हॅलो. तर अक्षरा मला आत बोलवत आहे, तर मी एकटाच इथं बसलो आहे. काय कळणं झालं मला, काचा मिनटा आला आहे तिथे तर काच बी बसवून झालं आहे. कसलं बसवलं आहे खतरनाक काच. जरा जवळ अजून दाखवतो मला. आज मी केस वरती गेलो आहे, तर तुम्हाला चांगलं दिसत असलं तर कमेंटमध्ये टाका. चांगलं दिसायला लागलं आहे तर तुम्हाला बाद दिसत असलं तर मी हाय असं परत खाली करतो केस. मला तर काय चांगलं वाटण झालं आहे. घरातले म्हणत आहेत तुझं कपाळ दिसून झालं आहे, हे दिसून झालं आहे, ते दिसून झालं आहे म्हणाल्यात. तर आज मी केस वरती गेलो आहे. घरातल्यांचा कंटाळा आला आहे मला ऐकून. तर मला तर सोडलेल्या कोंबडीवर दिसायला लागले. तुम्हाला कसं दिसायला लागलं सांगा. तर आज जाऊन बघून येऊया केवढं काम झालंय. चला जाऊया. अक्षराला आपण विचारा, अक्षरा आज केस वरती गेला कसं दिसायला. अक्षरा पण मला चांगलं दिसायला लागलंय. तर मी जरा आता मला इकडे तिकडे फिरून सगळं दाखवतो कसं झालं. तर आज देवाला कट्टा पण झालेला आहे वरनं, आणि मी खाली आले कारण की फरशी कापताना असा आवाज आला, त्यामुळे आणि परत आम्ही खाली आले. तर आणि परत माझी केस खाली पडलेले आहेत कारण की माझी केस वरती उभा राहतच नाही आहेत. कारण की कुत्र्याची पुढं वाकडे असते, तसला प्रकारचा माझा हे विषय. त्यामुळं खालीच चांगले दिसतात मला केस, वरती काय दिसतच नाही आहेत. त्यामुळे आणि परत मी खालीच केलो. असंच आवडते मला खाली केस केलेलं. तर आणि परत आपण घरला जाऊया काय, इथंच फिरावं मला काय कळना झालं. तर तुम्ही सांगा जरा मागं जाऊन यावं. थांबा, मागं काय विषय आहे इकडे जाऊन बघा काय विषय आहे. काय इथं काय विषय नाही आहे असं मला वाटतंय. तर त्या लिफ्टमध्ये काय आहे का बघा, म्हणजे साप ते नसते दिसतात. तर इथं साप देवी नाही आहे. इथं जरा वरती जाऊन बघा कसं वाटतंय. लई दिवसापासून इथं आलो आहे, एक 10-12 दिवस झाले असतील इथे येऊन. इथनं पडलं डायरेक्ट माझं हातपायच मोडतात. किती खाली आहे बघ, लई खाली आई गो. आता पडलं असतं. तर एकदा कडन चालून बघा काही विषय आहे. कडन चालतात तर लगेच भीती वाटत आहे. पडलं तर लगेच जागेवर आपण सपणार, हात मोडणार आणि काय होणार नाही. तिथनं उडी मारू काय मी खाली, उडी मारला असतं का इथं खाली वाळूच आहे हो. तर मी खाली पडलं तरी मग मला काय होणार नाही आहे. तुम्ही म्हणत आजच्याला बाकीची पोरं कुठे गेल्यात, बाकीची पोरं कामाला गेल्यात. कारण की त्याने येत्या 6 वाजता आणि आत्ता वाजल्यात 5. वातावरण तुम्हाला दाखवतो, गच्च वातावरण. वातावरण मी कडक झालंय, एक नंबर झाले. इथं पाणी बदललं नसल्यामुळं किती शेवाळे बघू शकता पाणी. तरी तू उडी मारतो बघा खाली. संध्याकाळी आणि पोरं आल्यावर आणि त्यांच्यावर आणि ब्लॉक होणारच आहे. त्यामुळे आता सध्या मी जातो घरला. आत्ता आणि घरात नेऊन आणि परत गोट्यापाशी आले कारण की पज्जा भाईने फोन केलेला मला गोट्यापाशी आहे म्हणून, काम आहे म्हणून. आणि हो तर इथं भाजल्यावर झोपल्याला आता सध्या उठला आहे कारण की ब्लॉक चालू केल्यावर सगळेजण स्टँडअपवर राहतात. काय रे काय करतोस, काय करू, एकटाच बसलायस की. हे गे राहून दे, कुरकुरे घे. काय डिलीट मारला की हो, काय डिलीट मारलायस. कॉंग्रॅच्युलेशन. ग्रुपला 50 बार मेसेज येत्या दिवसातनं, आणि याचा मोबाईल आहे 2 GB रॅमचा. तर लगेच याचा मोबाईल स्विच ऑफ पडतोय, त्यामुळे लगेच डिलीट मारतोय. तर आता आम्ही चाललोय गावात. तर गावातला काय तुम्हाला ब्लॉग दाखवत नाही, तर आमच्या घरापर्यंतचा तुम्हाला प्रवासचा ब्लॉग सगळ्यांना दाखवतो. असं गलीतले सगळेजण बघत असतात असं ब्लॉग करताना. तर त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, डायरेक्ट पुढं बघायचं. कधी मजा का बोलत नाही कारण की हे त्यात नाही, जरा गाजले नाही आहेत त्याने. मी एकटाच गाजले गल्लीत, सगळेजण लाजतात, मी एकटाच एवढं बोलत असतोय. तर आत्ता मी चालले कार्ड फोल्ड करायला, तुम्हाला साईडलाच असणार आहे. तर कुठं होतं मी, हां
गल्लीतले असं बघत असतात सगळीजण, तर लक्ष द्यायचं यांच्याकडं. तर व्हिडिओ करताना का लाजतं असं तुम्ही, हे कळत नाही मला. तर लाजाही नाही बघा, कुठला काय कोण घर चालवलं नाही आपलं. तर आत्ता आम्ही येऊन बसले परसादा त्यांच्या घरापाशी, आणि पज्जाभाई पण इथंच आहेत. पज्जाभाई तर काजू म्हणते मला हे रील्स बघत बसला. तर मला काय कळणं झालं आहे, कारण की मी जेव्हा कॅमेरा चालू करतो तेव्हा सगळेजण पळून जातात. का पळून जातात तर मला काय माहीत नाही. तरी तर बसल्यात बघू शकता, पज्जा, परसता आणि यशा. तर तुम्हाला माहितीच असेल यशाला वडलं आपल्याला काय आठवत आहे. तर आत्ता आम्ही रॉयलींच्या कामापाशी, म्हणजे रोहित इथं कामाला येतो आहे वनिता ॲग्रोमध्ये. तर रॉयलींच्या इथं कामापाशी आहे. रॉयला आम्ही आणायला आलेलं, डबल सीट आलेलं. आम्हाला वाटलं की रॉया एकटाच आहे, कारण की रॉयल दोस्त बी होतं त्यावर, कारण की त्यांना सोडायला गेला आहे परसदा. तर सोडून येतो आणि परत मला न्यायला. तर आणि हाय असं बक्षीस चालू संध्याकाळी पोरांच्या बरोबर. तर इथं बघू शकता यांचं पार्किंग आहे, इथे मोठं आहे. आणि इथं परसदा ते आलेले आहेत मला न्यायला. आणि परत तर इथे नेत आहे आता, कारण की आता वाऱ्याचा आवाज येणार आहे. खर किस किस किस. आता रोयाने परसदा पण घरला गेल्यात. आता मी पण जातो घरला. आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.